माढा लोकसभेची निवडणूक विविध कारणांनी चर्चेत राहिली। प्रचारसभा, पदयात्रा, टीकाटिप्पणी यामुळे उडालेली राळ कालपासून शांत झाली। या निवडणुकीत सुरुवातीपासूनच रंगतदार चर्चा होत असताना मात्र अपेक्षित आणि उपेक्षित राहिलेले कार्यकर्ते आणि मतदार मात्र वेगळ्याच चिंतेत होते। गेली 15 दिवस झालं प्रचार, पदयात्रा, गाठीभेटी घेणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र लक्ष्मी दर्शन होत नसल्याने चिंतेत होते। पण काल रात्री अपरात्री लक्ष्मीने दरवाजा ठोठावत दर्शन दिल्याची चर्चा आज सकाळपासूनच मोडणीमच्या चौकात, हॉटेल्स, पानटपरी या गर्दीच्या ठिकाणी होत असल्याचं दिसून येत आहे। काल रात्री मोडणीममधील काही वार्डात कैलासपतीच्या आदेशाने आणि नियोजनाने सूर्योदयाची किरणे मोडनिंबवर पडण्यापूर्वी रात्रीतच लक्ष्मीप्रसाद वाटल्याने अनेकांना संतोष झाला असल्याची चर्चा सध्या मोडनिंबमध्ये आहे। मागच्या निवडणुकीत एका मतासाठी एक चटणी कलर व एक निळ्या कलरची नोट वोट देण्यासाठी वाटण्यात आली होती। पण यावेळेस वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे कष्ट कमी व्हावेत, त्यांचे समाधान व्हावे म्हणून यात वाढ होऊन एका मतासाठी एक ग्रीन नोट वोट मिळवण्यासाठी वाटण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या मोडणीममध्ये होत आहे। रात्रीतच मोडणीममधील बहुतांश वार्डात लक्ष्मी दरवाजा ठोठावत फिरले असल्याची चर्चा आहे। दरवाजा ठोठावल्यानंतर अनेकांनी दर्शन घेत प्रसाद घेतला, तर अनेकांनी दारात आलेल्या लक्ष्मीला रिकाम्या हाताने माघारी पाठवत लक्ष्मी दर्शन घ्यायला नकार देखील दिला असल्याची चर्चा रंगत आहे। दुचाकीवरून त्रिमूर्तीने रात्री 11-11:30च्या दरम्यान पिशवीतून आणलेला हा प्रसाद रात्री चंद्रकिरणांच्या प्रकाशात वाटप केला गेल्याने अनेकांना संतोष तर झालाच, पण मतदारांची सदा काळजी घेण्यासाठी या तत्पर असलेल्याची चर्चा मात्र आज सकाळपासून 4 चौघात उघडपणे होत आहे। मिळालेल्या या लक्ष्मी दर्शनामुळे काही जण खुश आहेत, तर काही जण नाखुश असल्याची चर्चा देखील आहे। त्यामुळे रात्रीतील लक्ष्मी दर्शनाने काही खुशी, काही गमतीचे वातावरण आहे। त्यामुळे याचा फटका बसणार का फायदा होणार हे मतदानानंतर कळेल। सध्या तरी मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतासाठी नोटरूपी प्रसाद मिळाल्यानं जीवनात थोडासा तरी किरण पडलाय का आणि याने मतदारांना संतोष होणार आहे का याची चर्चा होत असून आज लक्ष्मी उर्वरित राहिलेल्या वार्डात दर्शन कधी देणार याची देखील चर्चा रंगत आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।